कन्या रास वर्गो, विनयता आणि तरुणता लाभलेली ही बुधाची कन्या रास. मिथुन रास पण बुधाची आहे, कन्या रास पण बुधाची आहे, पण तो बुध थोडा लहान आहे, हा बुध थोडा मोठा आहे. कारण त्याची बुद्धिमत्ता एवढी असली तर याची बुद्धिमत्ता या राशीची एवढी आहे. ही आहे वायू तत्वाची रास, म्हणजे एअर एलिमेंट्स. यांचा स्वामी बुध असल्यामुळे हे युवराज असतात आणि तरुण दिसतात. 10 वर्षांनी तरुण दिसणारी ही कन्या रास आहे. आता ही कन्या रास जी आहे ही राशींच्या चक्रामध्ये 6वी म्हणजे पोटावर पडणारी रास आहे. त्यामुळे खाण्याची प्रचंड आवड असते. त्यातल्या त्यात गोड पदार्थ खाणं यांना खूप आवडतं. सारखी भूक लागते आणि सारखं खात असतात. ह्यांना खवय्ये नाही म्हणता येणार, तर यांना खादाण म्हटलं तर चालू शकतं. तर यांनी थोडंसं स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण केलं ना, तर यांचं जे बाळसेदार रूप आहे ना, ते छान सुटसुटीत दिसण्यास मदत होईल. कारण खाण्याची आवड असल्यामुळे, पोटावर पडल्यामुळे ते जरी तरुण दिसले तरी बाळसेदार दिसत असतात. प्रचंड शंका यांच्या मनात येत असतात. प्रचंड प्रश्न यांच्या मनात सतत पडलेले असतात. हे असं का, ते तसं का, हे केलं तर हे होईल का, ते केलं तर ते होईल का, यांचा सगळा गोंधळ. कारण द्विस्वभावी रास असल्यामुळे या प्रश्नांचा गोंधळ यांच्या डोक्यात सतत चालू असतात. धार्मिक असतात, अति काळजी करणारे असतात, अतिशय चांगला संसार करतात, सेवाभावी असतात, पण भित्र्या स्वभावाचे असतात. कारण कानात जर काही गेलं तर ते असा विचार करतात की आता माझ्या कानात काय गेलं, तर माझ्या कानात गेलेलं ते कुठपर्यंत जाईल, माझ्या मेंदूत जाईल का, मग मला मेंदूला काहीतरी प्रॉब्लेम होईल का, मग मेंदूमुळे मला काही आणखीन मेंदूचा आजार होईल का, अशा इतक्या स्टेजपर्यंत हे विचार करायला जातात. त्यामुळे अतिशय शंकेखोर आणि संशयी असलेली ही रास आहे. स्वच्छता प्रचंड प्रिय आहे यांना. सतत काही ना काहीतरी स्वच्छ करत राहणं यांना आवडतं. दुसऱ्याला कधीही दुखावत नाहीत, नेहमी गोड बोलतात. जसं मिथुन गोड बोलतं तसा हा बुधसुद्धा अतिशय मुद्देसूद आणि गोड बोलणारा आहे. त्यामुळे या कन्या राशीवाले नेहमी दुसऱ्याला न दुखवता स्वतःचा मुद्दा कसा मांडायचा हे यांना अतिशय चांगलं जमतं. उत्तराषाढा, हस्त आणि चित्रा ही नक्षत्र या राशीमध्ये डोकावत असतात. या नक्षत्रांनी युक्त असलेली ही कन्या राशी उत्तराषाढा नक्षत्रातलं कर्तृत्व घेते. हस्त नक्षत्रातला झोपाळूपणा थोडासा यांच्याकडे येतो, शीतलता यांच्याकडे येते, ममता यांच्याकडे येते आणि प्रश्नांची गर्दी या हस्त नक्षत्रांमुळे येते. तर चित्रामुळे यांच्याकडे धडाडी येते आणि सौंदर्यता येते. अतिशय सुंदरही असतात हे लोक. तर अशा प्रकारे ही या नक्षत्रांनी युक्त असलेली ही जी कन्या राशी आहे ही या सगळ्या कार्यास पात्र होते. विशेष कोणतीही गोष्ट यांच्या पोटात राहत नाही. त्यामुळे यांना कधीही गुपित सांगू नका. ते सांगताना असं म्हणतात, मी फक्त तुला सांगते, कोणाला सांगू नको, असं म्हणता म्हणता सगळ्या बिल्डिंगमध्ये जी बातमी पसरलेली असते ती या कन्या राशींकडून पसरलेली असते. तर कन्या राशीवाल्यांनो, हा जरासा जो पॉईंट आहे ना तुमचा, हा जरा बाजूला ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट कोणाला तरी सांगायला जाऊ नका. तर मग थोडंसं लोक तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील. बँकेमध्ये, फायनान्सरमध्ये, अकाउंटंट, कागद, किराणा, स्टेशनरी, पुस्तकं आणि प्रिंटिंग प्रेस, रिपोर्टर, शिक्षक या कार्यक्षेत्रामध्ये हे अतिशय चांगली कामगिरी बजावतात. यांच्याबरोबर पार्टनर आहेत तेच मगाशी जे सांगितले ते मकर राशीचा आणि वृषभ राशीचा जोडीदार किंवा यांचे मैत्री यांना चांगली फळते. या राशींचे मित्र मैत्रिणी यांच्या जवळपास असतील तर यांचं गुपित सांगण्याचा जो प्रकार आहे तो थोडासा शीतल होतो. कारण हे धमकावून सांगायचं नाही कोणाला, आणि जर कोणाला कळलं तर सगळेजण यांच्याकडे बघत असतात. अतिशय सुंदर, अगदी बोलकी रास आहे, मनमिळावू रास आहे. खूप छान असतात कन्या राशीवाले. यांना जर मकर आणि वृषभवाला जर पार्टनर मिळाला ना तर यांची बचत किंवा यांचं सेविंग, यांचा संसार हा अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या परिपूर्ण होतो.